मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश हनुमंते. आयुर्वेदामध्ये MD PhD आहे. मागील 28 वर्षापासून मी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो. कॉलेजला प्राध्यापक म्हणूनही काम करतो. PG टीचर, PhDचं काम इत्यादी सर्व सातत्याने चालू असतात. प्रॅक्टिस करत असताना वेगवेगळ्या आजारांवर चिकित्सा, वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळं संशोधन, औषधाबद्दलची नवीन नवीन प्रयोग हे सातत्याने करण्याचा प्रयत्न करत असतो. युवक मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि उपयोगी पडणाऱ्या अशा विषयावर आपण चर्चा करायला इथे जमलो आहोत. मित्रांनो, जगामध्ये हजारो करिअर्स आहे. जागतिकीकरणामुळं खूप काही करिअर्स आपल्याला करायला भेटतात. मग आयुर्वेद का निवडायचा हा महत्त्वाचा विषय आहे. मित्रांनो, आयुर्वेद हे शास्त्र स्वदेशी आहे. या मातीत त्या शास्त्रांनी जन्म घेतला आहे. या मातीतलं शास्त्र 2500 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे. आणि हे शास्त्र आता जगामध्ये जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपण फेस करत आहोत, वेगवेगळे आजार आपण फेस करत आहोत, तिथे सुद्धा अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे. त्यामुळं या शास्त्राची मागणी, आयुर्वेदाची मागणी केवळ आणि केवळ भारतात नसून पूर्ण जगामध्ये याची प्रचंड मागणी आहे. मित्रांनो, करिअर म्हणून आयुर्वेद निवडताना कशासाठी निवडायचं आणि का निवडायचं? युवक अशा स्टेजवर असतो की त्याचं पूर्ण भविष्य समोर पडलेलं असतं, दिसत असतं, त्याला जायचं असतं. वेगवेगळ्या क्षेत्रामधली जी काही निराशाजनक परिस्थिती आज आहे, तीच आयुर्वेदाची होऊ शकते का, असा खूप मोठा प्रश्न युवकांसमोर असतो. आयुर्वेदाने आम्हाला रोजगार भेटेल का? पैसा आणि प्रतिष्ठा भेटेल का? आम्ही जे काम करतोय त्याचं समाधान आम्हाला भेटेल का? उपजीविका करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, माझं कुटुंब, माझं घर, याच्यासाठी मला पूरक पैसा भेटेल का हे करिअर मी निवडल्यानंतर? होय मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर नक्कीच पॉझिटिव्ह आहे आणि अतिशय चांगली याच्यासाठी परिस्थिती सध्या संपूर्ण जगामध्ये आहे. आपल्या देशामध्ये तर याची भरपूर मागणी आहेच, पण आज पूर्ण जग या शास्त्रासाठी वेडावून गेलेलं आहे. कारण इतर पॅथीच्या मर्यादा ह्या सर्वांना कळून आलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी इतर पॅथी संपतात त्या ठिकाणी आयुर्वेद सुरू होतो. आयुर्वेदाच्या माध्यमातून खूप काही होऊ शकतं हे जगाला अतिशय चांगल्या प्रकारे कळालेलं आहे. म्हणून ते खूप मोठ्या आशेने या शास्त्राकडे एक करिअर म्हणून बघत आहेत. तर चला मित्रांनो, युवकांनो, आपण पाहूया की आपण कशा माध्यमातून हे करिअर निवडून त्याचा उपयोग आपण आपल्या स्वतःसाठी, घरासाठी, देशासाठी, आपल्या शास्त्रासाठी करू शकतो. मित्रांनो, हे करिअर निवडल्यानंतर तुम्हाला अनेक महाद्वारं ही उघडी होतात. अनेक महाद्वारं. ती कशी, ती आपण पाहूया. तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर झालात, तुम्ही काय करू शकता त्याचा उपयोग करून?
तुम्ही एक वैद्य म्हणून तुमची वैद्यकीय सेवा देऊ शकता. तुम्ही डॉक्टर म्हणून आयुर्वेदाचं काम करू शकता. त्याच्यातून तुम्ही पैसा आणि प्रतिष्ठा, ज्या दोन्ही तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही करू शकता. त्यानंतर दुसरा पुढचा दरवाजा, पुढचं महाद्वार काय आहे? तुम्ही MD PhD करून आयुर्वेद महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करू शकता. अकॅडमिक काम करू शकता. आयुर्वेदाचे चांगले विद्यार्थी तुम्ही घडवण्याचं काम करू शकता. आयुर्वेदातलं वेगवेगळं रिसर्च, वेगवेगळ्या नवीन गोष्टी ह्या जगापुढे आणण्याचं काम तुम्ही काम करू शकता. त्या माध्यमातून गोरगरीब रुग्ण आहेत, त्यांना आयुर्वेदाच्या माध्यमातून जुनाट आजार, नवीन आजार, क्रॉनिक अँड ॲक्यूट डिसीजेस यामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करू शकता आणि त्याचं खूप मोठं समाधान. पैसा प्रतिष्ठा तर प्रत्येकालाच पाहिजे मित्रांनो, आणि असायलाच पाहिजे, पण त्यासोबत समाधान, सॅटिस्फॅक्शन खूप महत्त्वाचं आहे. आणि ते सॅटिस्फॅक्शन ही पॅथी देते, हे आयुर्वेद देतं. तर या पद्धतीने तुम्ही महाविद्यालयात एक प्राध्यापक म्हणून शिकवताना हे करू शकता. त्यानंतर तुम्ही स्वतःची MD झाल्यानंतर पंचकर्माचं हॉस्पिटल, आयुर्वेदाचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तुम्ही स्वतः किंवा तुमचे 4 मित्र एकत्र घेऊन हे करू शकता. त्याच्यामध्ये आता खूप ब्रँचेस अतिशय प्रभावीपणे काम करत. मित्रांनो, ॲनोरेक्टल सारखा विषय असेल, क्षारसूत्र किंवा मूळव्याधाचा विषय असेल, काही डिसीजमध्ये बाकी शास्त्र फेल्युअर ठरतात, पण आयुर्वेद तिथे अतिशय चांगले रिझल्ट्स देतो. आम्ही नेहमी शिकवताना हे नेहमी सांगतो मुलांना की जिथं बाकी पॅच असतात तिथं आयुर्वेद सुरू होतो. जिथं देव, धर्म, पूजा पाठ सर्व गोष्टी संपलेल्या आहेत, सर्व प्रयत्न संपलेले आहेत, काहीच होऊ शकत नाही, अशा वेळेस अशा ठिकाणी सुद्धा आयुर्वेद खूप मोठा सपोर्ट म्हणून, सपोर्ट सिस्टीम म्हणून पुढे येतो आणि रिझल्ट्स देतो. आम्ही पाहतोय आता की रिझल्ट्स आम्ही कशा पद्धतीने देतोय. डाटाबेस पण तयार होतोय, रिसर्च काम होतंय, जग ते मान्य करते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही दुसरं महाद्वार हे स्वीकारू शकता. शासकीय नोकरीमध्ये ज्यांना काम करण्याची इच्छा असेल, वैद्यकीय अधिकारी म्हणून, आयुर्वेद सल्लागार म्हणून, मित्रांनो, आयुष CCM सारखे आमचं वेगळं मंत्रालय आहे, त्या माध्यमातून आजकाल अतिशय चांगली कामं चाललेली आहेत. आणि ती चांगली कामं ही करायला तुम्हाला शासकीय नोकरीसुद्धा भेटू शकते. वैद्यकीय अधिकारी म्हणून तुम्ही काम करू शकता, तुम्ही आयुर्वेद सल्लागार म्हणून काम करू शकता, तुम्ही आयुष डॉक्टर म्हणून काम करू शकता, तुम्ही संशोधन डॉक्टर म्हणून काम करू शकता. अशा पद्धतीने अनेक मार्ग, अनेक प्लॅटफॉर्म्स तुम्हाला उपलब्ध आहेत. आयुर्वेद सल्लागार म्हणून तुम्ही काम करू शकता. पुढचं अजून याच्या पुढे जाऊन आपण काय करू शकतो, का निवडायचं आपण हे करिअर, त्याच्या पुढे मी अजून जाऊन असं सांगेन की पंचकर्माचं हॉस्पिटल, पंचकर्म, केरळियन पंचकर्म, जी जीवनशैली शिकवतात, जे डिटॉक्सिफिकेशन आपण मित्रांनो आता व्यवहारात पाहतो. व्यवहारात काय पाहतो की प्रत्येक गोष्टीचं सर्व्हिसिंग होतं, निर्जीव वस्तूचं सर्व्हिसिंग होतं, पण आपली जी स्वतःची लाईव्ह बॉडी आहे, सजीव बॉडी आहे, त्याचं कधीच सर्व्हिसिंग होत नाही. डिटॉक्सिफिकेशन थेरपी, आपल्याकडे 4 व्हीलर असते, आपण 6 महिन्यातून एकदा त्याचं सर्व्हिसिंग करतो, पण आपल्या स्वतःच्या लाईव्ह बॉडीचं सर्व्हिसिंग कधी केलंय का तुम्ही? निश्चितच त्याचं उत्तर नाही असं असेल. तर मित्रांनो, आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह बॉडी सर्व्हिसिंग सेंटर सुरू करू शकता आणि प्रचंड त्याला प्रतिसाद समाजातून भेटतोय, लोकांकडून भेटतोय आणि
विदेशी देशातून यासाठी इथे रुग्ण येतात. मेडिकल हब होण्याची चान्सेस वाढत चाललेले आहेत. मेडिकल टुरिझमसारखं आयुर्वेदाच्या माध्यमातून इथं डेव्हलप होण्याच्या खूप मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत आणि सुरू झालेल्या आहेत. हे सर्व अतिशय चांगल्या प्रकारे पैसा आणि प्रतिष्ठा देणारा आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण काय करू शकतो? त्याच्या पुढे जाऊन तुम्ही औषधी निर्माण करू शकता. फार्मास्युटिकल्स, आयुर्वेदाचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत. शास्त्रामध्ये सांगितलेले, रसशास्त्रामध्ये सांगितलेले, भैषज्य कल्पनेमध्ये सांगितलेले वेगवेगळे असे फॉर्म्युले आहेत, वेगवेगळी द्रव्ये आहेत, वेगवेगळ्या ड्रगची कॉम्बिनेशन्स आहेत. ती तुम्ही काही त्यात अजून तुमचा अनुभव, तुमच्या गुरूंचा अनुभव ॲड करून ती अजून वेगळ्या पद्धतीने तुम्ही आणू शकता. आत्ता चालू असलेल्या वेगवेगळ्या भयंकर आजारावर तुम्ही ती आणू शकता. त्यासाठी शासन, आयुष मंत्रालय हे पण मुबलक आपल्याला मदत करतं. औषधी निर्माण करण्यासाठी, औषधांमध्ये संशोधन करण्यासाठी, फार्मास्युटिकल्स करण्यासाठी. आणि त्याचा वेगळा आनंद आहे मित्रांनो. जिथं सर्व पॅथी संपतात आणि जिथं काहीच रिझल्ट्स येत नाहीत आणि तेव्हा आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून रिझल्ट्स देतो, तेव्हा त्या पेशंटवरच्या चेहऱ्यावरचं, नातेवाईकाच्या चेहऱ्यावरचं समाधान आहे ते अमूल्य आहे. ते मी या 28 वर्षात प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि त्याचा अनुभव घेतलेला आहे. ह्याच्या पुढे आपण काय करू शकतो? एक खूप मोठा एक भाग म्हणता येईल त्याला. आपण कृषीप्रधान देशामध्ये आहोत. कृषीप्रधान देश जिथे शेती होते, सुपीक जमीन आहे, भरपूर पाणी आहे, योग्य आवश्यक असणारं वातावरण आहे, उष्ण, दमट, शीत, ज्या पद्धतीचं वातावरण पाहिजे तसं वातावरण आहे. तर आपण शेतकरी आहोत. मग शेती जी पारंपरिक पद्धतीने चाललेली आहे त्याच्या पुढे मित्रांनो आता जाण्याची गरज आहे. आपण पाहतोय की आपल्या शेतकऱ्यांचे हाल काय होत आहे आणि कशामुळे होत आहे. त्याची धोरणं आपण निश्चित केलेली नाही आहेत. आपण त्याला दिशा वेग देण्याचा प्रयत्न केला नाही. ती वेळ मित्रांनो आता आली. तुम्ही आयुर्वेदाचं करिअर स्वीकारून तुम्ही औषधाची लागवड करू शकता, औषधाची शेती करू शकता. प्रचंड मागणी आहे मित्रांनो. आपल्या भारतात तर भारतीय बाजारपेठेत तर आहेच, जगामध्ये प्रचंड मागणी आहे. ते लोक कितीही पैसा द्यायला तयार आहेत औषधासाठी, औषधी वनस्पती, त्या रॉ मटेरियलसाठी. आपला देश एवढा संपन्न आहे, सुपीक आहे की जगामध्ये अशा अनेक वनस्पती आहेत की ज्या फक्त भारतात निर्माण होतात किंवा त्याची भारतामध्ये लागवड होते. तर मग ती अपॉर्च्युनिटी आपण घेऊन तर त्या वनस्पतीची, त्या औषधी वनस्पतीची लागवड, प्रत्येकाकडे शेती आहे मित्रांनो, ती जर आपण केली, सायंटिफिक शेती जर केली, कृषी विद्यालये पण आपल्याकडे आहेत, ॲग्रिकल्चर कॉलेजेस आहेत आपल्याकडे, त्यांची मदत घेऊन, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे फंड्स असतात, ते फंड्सची मदत घेऊन, त्यांचा सल्ला घेऊन, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे उपक्रम आहेत, स्कीम्स आहेत, ज्याला फंड्स दिल्या जातात, त्याला कर्ज दिल्या जातं, ते घेऊन आपण औषधाची शेतीसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकतो. एक साधं उदाहरण देतो मित्रांनो. आले किंवा अद्रक माहिती आहे सर्वांना, आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचं औषध आहे. प्रत्येक शेतकरी त्याची लागवड करतो. या अद्रकला किंवा आलेला शेतामध्ये काय करायचे? फक्त काढल्यानंतर फक्त चुन्यानी त्याला घर्षण करायचे, घासायचे, त्याला चुन्याची भावना द्यायची. ती चुन्याची भावनी दिली की अद्रकचं रूपांतर सुंठीत होतं. त्या अद्रकची जी किंमत शेतकऱ्याला भेटणार आहे, आल्याची किंमत जी शेतकऱ्याला भेटणार आहे, त्याच्या 10 पट किंमत सुंठीची होते. काय केलेलं आहे शेतकऱ्यांनी? शेतामध्ये छोटासा एक प्लॅन्ट तयार केला, योग्य एक्सपर्टच्या अंडरमध्ये ती अद्रक काढली,
आणि त्याला चुन्याच्या भावना कशा पद्धतीने देता येतात किंवा चुन्याने कसं सिद्ध करता येतं हे जर केलं तर त्या आल्याचा, त्या अद्रकचा भाव हा 10 पटीने वाढतो. आहे की नाही गंमत? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. त्याच्यासाठी तुम्हाला काही यंत्रणा लागणार नाही विशेष, त्यासाठी खूप बजेट लागणार नाही, त्यासाठी खूप कर्ज घेण्याची गरज नाही, पण तुम्ही हे करू शकता. अनेक उदाहरणं देता येतील मित्रांनो. कोरफड आपण पाहतो आपल्या देशामध्ये, जिथं पाणी नाही तिथं पण कोरफड येते. कुमारी म्हणतात त्याला, किंवा अलोविरा हा शब्द प्रसिद्ध आहे इंग्रजी माध्यमातून. हजारो उपयोग आहेत त्याचे, हजारो. त्याची लागवड तुम्ही करू शकता. काही लागत नाही त्याला, खत लागत नाही, नुसतं पाणी, ते पण अत्यंत कमी प्रमाणात पाणी लागतं. तुळस आहे, शतावरी आहे, अश्वगंधा आहे, कडुनिंब. जगामध्ये केवळ कडुनिंब भारतातच त्याची वाढ होते. हजारो त्याची फायदे आहेत, औषधी फायदे आहे, कॉस्मेटिक फायदे आहे. कडुनिंबाच्या झाडाची शेती जर तुम्ही केली तर ते पावसाने वाहून जाणार नाही, उन्हाने वाळणार नाही. कोरडवाहू शेतीमध्ये तुम्ही सुद्धा ते अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकता. आणि ते झाड हजारो वर्ष तुम्हाला सावली तर देईल, पैसा पण देणार आहे. आणि आमच्या आयुर्वेदाला ती खूप चांगली औषधी देणार आहे. आणि त्यामुळं आयुर्वेदाला स्वस्तामध्ये औषधी भेटेल, पेशंटला आपल्याला स्वस्तामध्ये औषधी देतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आयुर्वेदाचं करिअर करताना ती कशी पद्धतीने फायदेशीर होते हे एक आपण पाहिलं. त्याच्या पुढच्या टप्प्यात आपण जाताना अजून आपण आयुर्वेदाचं करिअर स्वीकारल्यानंतर कशा पद्धतीने पैसा उभा करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपल्याला रोजगार भेटू शकतो. केवळ आपल्याला नाही, आपण आपल्या अंडरमध्ये कमीत कमी 50 लोकांना तुम्ही रोजगार देऊ शकता, केवळ एकटा आयुर्वेदाचा माणूस. कसं मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. आयुर्वेदाचे पंचकर्म सेंटर आपण पाहतोय प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आणि जी गरज आहे, समाजाला गरज आहे, आयुर्वेदाला गरज आहे, या देशाला गरज आहे. या पंचकर्म करण्यासाठी, या पंचकर्मासाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटची गरज असते. जसं मालिश करण्याचा टेबल आहे, स्वेदन पेटी म्हणजे सोनाबात किंवा स्टीम बॉक्स असं त्याला म्हणता येईल. वेगवेगळ्याचे अजून काही शिरोधारा यंत्र असतात, अग्निकर्म शलाका असतात. अशी वेगवेगळी साहित्य, उपकरणं, इन्स्ट्रुमेंट्स ही आयुर्वेद प्रॅक्टिशनरला लागतात. ती तुम्ही तयार करण्याचं सुरू करू शकता. स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये त्याची लोन्स भेटतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तो चालू करू शकता. प्रचंड मागणी आहे मित्रांनो याची. त्याच्यानंतर क्षारसूत्राचं एक मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला. फिस्टुलासारखे आजार असतील किंवा काही पाईल्सचे प्रकार असे आहेत की त्याचं रिकरन्स खूप जास्त होतं. ऑपरेशन केल्यानंतरही हा आजार पुन्हा पुन्हा येतो. तर त्याच्यावर क्षारसूत्र ही अंतिम चिकित्सा आहे, ज्याने रिकरन्स होत नाही, ऑपरेशनची गरज पडत नाही, ॲडमिट होण्याची गरज पडत नाही, अत्यंत कमी पैशामध्ये ते होतं. त्याला लागणारे क्षारसूत्र तयार करण्यासाठी काही वनस्पती लागतात आणि ते प्रिपेअर करावे लागतात, स्टरलाइज करावं लागतं त्याला. तर त्याची सुद्धा केवळ क्षारसूत्र तयार करण्याचा कारखाना तुम्ही सुरू करू शकता. कमीत कमी मित्रांनो तुम्ही एक 100 लोकांना रोजगार देऊ शकता. आहे की नाही कमाल आयुर्वेदामध्ये? आपण ऐकलंय का कधी? हे सर्व करू शकता मित्रांनो, आणि काही प्रमाणात सुरू झालेलं आहे. तुमच्या पुढच्या पिढीने सुरुवात केली, आमच्या पिढीने सुरुवात केली. आज तुमची वेळ आहे आणि ही तुम्ही वेळ सोडायला नाही पाहिजे. कारण बाकी सर्व क्षेत्रामध्ये आज नैराश्याचं वातावरण आहे, उदासीनीकरणाचं वातावरण आहे. एखादा कन्सेप्ट चालतो काही काळ आणि फेल जातो, पण आयुर्वेदाचं तसं होणार नाही.
आयुर्वेद हा निश्चितच वाढत जाणार आहे. यापुढे आपण काय करू शकतो? आधुनिक टेक्नॉलॉजीचं जग आहे, ऑनलाईन. सर्व मित्र आजकाल ऑनलाईन असतात, कोणत्याही बाबतीत ऑनलाईन असतात. सर्व ऑनलाईन होत चाललेलं आहे. मग या ऑनलाईनचा आम्ही उपयोग कसा करू शकतो? एक आयुर्वेद पदवीधर म्हणून कसा करू शकतो? एक आयुर्वेदाचा स्नातक म्हणून कसा करू शकतो? एक आयुर्वेदाचा डॉक्टर म्हणून कसा करू शकतो? मित्रांनो, आपण खूप चांगला वापर करू शकतो. कसं? कशा पद्धतीने? ऑनलाईन कन्सल्टेशन हा प्रकार आता नव्याने रुजू होत आहे. अँड्रॉइड फोनच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलिंग, व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याचे रिपोर्ट्स पाहणं, पेशंटला तुम्ही डायरेक्ट आमनेसामने बोलू शकता. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की नाडी परीक्षण महत्त्वाचं आहे, प्रकृती परीक्षण महत्त्वाचं आहे, त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचं वजन, त्याची प्रकृती, त्याचं शरीर, त्याचं स्किन, ह्या सर्व गोष्टी पाहून चिकित्सा करावी लागते. तर ते आता मित्रांनो या स्मार्टफोनमुळं हे शक्य झालेलं आहे. आणि त्यामुळं आयुर्वेद पण खूप स्मार्ट होत चालला आहे. आणि हा स्मार्ट जो भाग आहे तो निश्चित आपण पकडला पाहिजे, धरला पाहिजे, ग्रहण केला पाहिजे. आणि तो तुम्ही निश्चित करू शकता. मी स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंत आलोय. खूप स्ट्रगल करावा लागला आयुर्वेदात काम करताना. पण मित्रांनो, आता तशी परिस्थिती नाही आहे. तुम्ही खूप सुदैवी आहात की तुम्हाला अतिशय चांगली परिस्थिती, पोषक परिस्थिती आज आहे. त्यामुळं तुम्ही त्याचा वापर ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकता. जगातल्या कोणत्याही पेशंटला तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमचं क्लिनिक नसेल तरी चालेल, तुमच्या घरामध्ये बसून, ड्रॉइंग रूममध्ये बसून तुम्ही त्याचं कन्सल्टेशन करू शकता. व्हॉट्सअपवर त्यांचे रिपोर्ट्स पाहू शकता आणि त्यांना योग्य ती ट्रीटमेंट तुम्ही देऊ शकता. तशी औषधं तुम्ही तयार करू शकता आणि कुरिअरने तुम्ही त्यांच्या घरी डोअर स्टेप देऊ शकता. आहे की नाही? आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग आम्ही कसा करतोय? तो केला पाहिजे, तर जगापर्यंत आपण जाणार आहोत. आपलं काय चांगलं आहे ते त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे, त्यांना महत्त्व दाखवून दिलं पाहिजे. कोणी सहज स्वीकारत नाही मित्रांनो. आणि आयुर्वेदाला तर नक्कीच कोणी सहज स्वीकारत नाही. त्याला तुम्हाला इफर्ट्स घ्यावे लागतात आणि ते इफर्ट्स आता सहजपणे होतात. आम्हाला खूप मेहनत करावी लागते, पण सहज होतात टेक्नॉलॉजीच्या पण. मित्रांनो, तर ऑनलाईन कन्सल्टेशनच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या, तुम्हाला क्लिनिक टाकण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला हॉस्पिटल टाकण्याची गरज नाही आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता घरात बसून. तुम्हाला 2-3 तास तुम्ही जर बाकी काही ॲक्टिव्हिटीज करत असाल किंवा दुसरं काही पाहत असाल, काही जबाबदाऱ्या बाकी असतील, तर 2-3 तास तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करून तुम्ही लाखोनी रुपये कमवू शकता. तर अशा पद्धतीने ऑनलाईन कन्सल्टेशनचा, टेक्नॉलॉजीचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे हे एक महाद्वार आयुर्वेद करिअर करणाऱ्यांसाठी खूप चांगलं आहे. मागणी, मी सुरुवातीलाच बोललो की प्रचंड मागणी आहे जगामध्ये. काही देशांमध्ये तर त्यांच्या ॲलोपॅथीच्या कोर्समध्ये आयुर्वेदाचा समावेश हा कंपल्सरी केलेला आहे. जसं आपल्याकडे MBBS कोर्स आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी 6 महिने, शेवटच्या 6 महिन्यामध्ये आयुर्वेद शिकणं कंपल्सरी केलेलं आहे. कारण त्या देशांनी आयुर्वेदाचं महत्त्व आणि स्ट्रेंथ जी आहे ती ओळखलेली आहे. तर त्यामुळं पूर्ण जगामध्ये पण आयुर्वेदासाठी अनेकदा द्वारही ओपन होणार आहे. तिथे सुद्धा तुम्हाला बाहेर जगामध्ये जाऊन, बाहेर देशांमध्ये जाऊन तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. तिथं तुम्हाला रोजगार भेटू शकतो, तिथं तुम्हाला एक चांगला जॉब भेटू शकतो, तिथे तुम्हाला अनेक पद्धतीने पैसा तुम्ही कमवू शकता आणि आपल्या देशाचं नाव तुम्ही जगामध्ये नेऊ शकता. आणि आयुर्वेद शास्त्राची ताकद काय आहे हे तुम्ही जगाला दाखवू शकता. म्हणून मित्रांनो, संधी आहे तुम्हाला आयुर्वेद करिअर करण्यासाठी, ती तुम्ही घेतलीच पाहिजे. जगात मोठा कोण होतो माझ्या युवक मित्रांनो? जगात मोठा कोण होतो? जो संधीचा फायदा घेतो. ही आयुर्वेदाची संधी तुमच्या समोर आहे मित्रांनो. ती संधी तुम्ही घ्या. तुम्हाला निश्चित खूप मोठे वेगवेगळे मार्ग आहेत ते तुम्हाला भेटतील आणि स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही पण तुम्हाला साधता येईल. संशोधन या बाबतीत नेहमीच बोलल्या जातं
की आयुर्वेदात संशोधन नाही आहे, त्याचा डाटाबेस नाही आहे. ते असायला पाहिजे. ठीक आहे, मागे काही कारणांनी, काय कारणं होती त्या कारणामध्ये मी नाही जाणार. काही कारणांनी घडलं, व्हायला पाहिजे होतं, झालं नाही. ठीक आहे, काही हरकत नाही, अजूनही वेळ गेली. आता मित्रांनो, अतिशय चांगली ही पिढी अतिशय चांगली डाटाबेस काम करत आहे. प्रत्येक गोष्टीचा रिसर्च अतिशय चांगल्या प्रकारे होतो आहे आणि त्याला लोकांचाही प्रतिसाद तेवढाच चांगला आहे. राजाश्रय जे आवश्यक असतो, कोणतंही शास्त्र पुढे जाण्यासाठी राजाश्रय खूप महत्त्वाचा असतो. तो राजाश्रय पण आता भेटायला लागलेला आहे. लोकांचा पण सहभाग मोठ्या प्रमाणात वाढतो. आयुर्वेदाबद्दल असलेले गैरसमज दूर होत आहेत आणि त्यामुळे संशोधनाला एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म तयार झाले. लोक स्वतःहून येतात. मग संशोधन कशावर तुम्ही करू शकता? संशोधन तुम्ही औषधावर करू शकता. संशोधन तुम्ही वेगवेगळ्या विकारावर, आजारावर, व्याधीवर करू शकता. तुम्ही सिलेक्ट करू शकता की सध्या काय गरज आहे. डेटाबेस आहे की ह्या क्षेत्रामध्ये बरंच काही करण्याची गरज आहे, किंवा हे क्षेत्र इथं फेल्युअर होतंय, तिथं आयुर्वेद खूप चांगलं काम करू शकतो. वेगवेगळे विकार आहेत, त्या विकारांचं नाव मी नाही घेणार, त्यात बराचसा वेळ जाईल. की जिथं बाकी पॅथी काहीच करू शकत नाही, तिथं आयुर्वेद अतिशय चांगले रिझल्ट्स देतो. कमी पैशात देतो, कमी वेळेत देतो. आयुर्वेदाबद्दल असं म्हणतात की खूप स्लो काम करतं. खोटं आहे मित्रांनो, चुकीचं आहे. आता जी कॉम्बिनेशन्स आहेत ती अत्यंत चांगली आहेत, फास्ट ॲक्टिंग आहेत आणि रिझल्ट देणारी आहेत. साईड इफेक्ट नाही आहेत, रिॲक्शन नाही आहे. नाही तर एक आजार बरा करण्यासाठी 2 आजार आजकाल फ्री भेटतात, साईड इफेक्टच्या स्वरूपात किंवा रिॲक्शनच्या स्वरूपात. आयुर्वेदात तसं नाही. नो साईड इफेक्ट, नो रिॲक्शन्स, ओनली बेनिफिट्स. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या औषधी निर्माणावर संशोधन, रिसर्च करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या आजारावर करू शकता. तुम्ही लाईफस्टाईलवर करू शकता. तुम्ही डाएट प्लॅनवर करू शकता. तुम्ही फिजिओथेरपीवर आयुर्वेदाच्या माध्यमाने करू शकता. आयुर्वेदामध्ये ह्या सर्व गोष्टी 2500 वर्षापूर्वी सांगितलेल्या आहेत आणि ते तुम्ही करू शकता. एवढी दरवाजी आता उघडी आहे. हा एक मार्ग आहे ज्याच्यातून तुम्ही भरपूर पैसा कमावू शकता, भरपूर नाव कमावू शकता, आपल्या देशाचं नाव मोठं करू शकता. आयुर्वेदाच्या फार्मास्युटिकल्स अगोदर काही मोजक्या होत्या, आता त्या वाढत चाललेल्या आहेत. क्वालिटी फार्मास्युटिकल्स किंवा आयुर्वेद शाळा ह्या येत चाललेल्या आहेत. त्या लोकांना आता एक्सपर्ट आयुर्वेदिक डॉक्टरांची गरज आहे. केवळ पुस्तकातला फॉर्म्युला घ्यायचं आणि ते औषध तयार करायचं हे जुनं झालं मित्रांनो. आता कोणतीही फार्मास्युटिकल कंपनी जी रेप्युटेड आहे, जी स्टँडर्ड आहे आणि तिला खूप मोठं काम करायचं आहे, तिला आपली औषधे केवळ भारतीय बाजारपेठेत नाही, जगामध्ये पाठवायची आहे, तर ती कंपनी निश्चित तुम्हाला सन्मानाने बोलवेल की आम्हाला तुमचा सल्ला पाहिजे, आम्हाला तुमचा अनुभव पाहिजे. आणि ही औषध केवळ असं नाही, आता आम्हाला त्याला अपग्रेड करायचं आहे, त्याला ॲडव्हान्स करायचं आहे, त्याला जास्त उपयोगाचं करायचं आहे, फास्ट ॲक्टिंग करायचं आहे. तिथंसुद्धा तुम्हाला खूप चान्सेस आहेत. ते प्लॅटफॉर्म पण तुम्हाला खूप मोठं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण थोडक्यात आयुर्वेद करिअर आपण कसं करू शकतो त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच माझे जे बोलणं आहे त्यात आपण सहमत असाल. काही लोक सहमतही नसतील, हरकत नाही. तुम्हाला माझे जे विषय मी मांडलेले आहेत त्या विषयाबद्दल काही शंका असेल
काही गोष्टीचं कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कधीही पर्सनलीसुद्धा संपर्क करू शकता. मी जाते वेळेस एवढंच पूर्ण क्षमतेने म्हणेल, पूर्ण कॉन्फिडन्सनी म्हणेल की मित्रांनो, आयुर्वेदात करिअर करा. भविष्य खूप मोठं आहे. धन्यवाद.